नगरकर, आज आपण हेअर स्टायलिस्ट नाही तर हेअर डॉक्टर म्हणून काम केलं असं वाटत होतं. कसं काय, चला तुम्हाला सांगतो. सर्वात आधी कल्याण रोडवरून मॅम आल्या होत्या आणि त्यांचे केसांना इतके स्प्लिट एंड्स होते आणि हेअर इतका ड्राय वाटत होते की बापरे बाप. त्यांच्यासोबत आणखी एक मॅम आल्या होत्या आणि त्यांच्या केसांची मुख्य समस्या होती की त्यांचे केस इतके अनमॅनेजेबल होते की सकाळी सेट केले की दुपारपर्यंत वेगळीच डिझाईन बनवत होते. हेअर अनालिसिस केल्यानंतर आम्ही दोघींना पण हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट सुचवली. बोटॉक्स म्हणजे चेहऱ्याचं बोटॉक्स नाही बरं का, हे केसांसाठी ट्रीटमेंट आहे. यामुळे फ्रीज कमी होतो, केसांना डीप नरिशमेंट मिळते, शाईन परत येते आणि केस खूप जास्त सॉफ्ट आणि मॅनेजेबल होतात. फायनल रिझल्ट पाहून दोघी इतक्या खुश झाल्या आणि त्यांनी आम्हाला एक सुंदर असा रिव्ह्यू दिला. त्यानंतर भाई मिस्टर बार्बर कंपनीचे आयनिंग मशीन आले होते सलून मध्ये आणि खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर ट्रीटमेंटसाठी जर आयनिंग पाहिजे असेल तर तुम्ही ही आयनिंग यूज करू शकता, खूप भारी आहे. त्यानंतर अथर्व आला बालिकाश्रम रोडवरनं, आपण त्याचा टेपर फेड हेअर कट करून घेतला. यानंतर बालिकाश्रम रोडवरनच मॅम आलं होतं. त्यांचे केसांच्या हेअर्स ऑलरेडी ड्राय वाटत होते कारण की त्यांनी हेअर कलर केला होता. आपण त्यांना पण बोटॉक्स ट्रीटमेंट सजेस्ट केली कारण की शाईन आणि स्मूथ तर होणारच होते हेअर्स. फायनल रिझल्ट पाहू शकता किती हेल्दी दिसतात हेअर्स. मॅम देखील खूप जास्त हॅपी झाल्या. आणि दिवसातलं सर्वात मोठं ट्रान्सफॉर्मेशन भिंगारवरनं आलं होतं. स्नेहल मॅडम आणि त्यांच्या केसांची अवस्था अशी होती की ते एकदम लाईफलेस आणि ड्राय आणि डॅमेज हेअर होते. हेअर अनालिसिस नंतर आम्ही त्यांना हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट केली कारण की बोटॉक्स फक्त केस स्मूथ करत नाही तर केसांना रिपेअर करून त्याचं हेल्थ देखील इम्प्रूव्ह करतं. ट्रीटमेंट नंतरचा रिझल्ट पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतके सॉफ्ट, हेल्दी आणि शायनी हेअर्स झाले होते. तुम्हाला आजचे ट्रान्सफॉर्मेशन कसे वाटले कमेंट मध्ये सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.